एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। चला तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता व्यक्तिमत्व विकास म्हणजे नक्की काय ह्याच्याबद्दल आपण विचार करूया. काही प्रश्न आहेत, त्याच्यावरती विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिला म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय? हे जन्मजात असतं की मग ते संपादित केलेलं असतं? दुसरा एक प्रश्न आहे की आपल्याला आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व समजलं आहे की नाही? कारण व्यक्तिमत्वाचे अनेक प्रकार असतात. पण तुमचं त्याच्यातलं खरं व्यक्तिमत्व काय आहे हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये कुठली अशी बलस्थानं आहेत किंवा तुमच्याकडे कुठल्या शक्ती आहेत किंवा काही कमकुवतपणा पण स्वतःमध्ये असू शकतो. तर हा कमकुवतपणा नक्की काय आहे हे शोधून काढणं महत्वाचं आहे. ते जर समजलं तरच तुम्हाला तुमचं खरं जे व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला सापडणार आहे. तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, तो म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास होणे. हा व्यक्तिमत्वाचा विकास का करायला पाहिजे आणि कसा करायला पाहिजे यासाठी एक कृती आराखडा कसा आपल्याला तयार करता येईल त्याच्याबद्दल पण आपण थोडासा इथे विचार करणार आहोत. सो व्यक्तिमत्वाचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळा असला तरी तिच्या आणि त्याच्याकडे जे आहे त्यापेक्षा चांगले व्यक्तिमत्व असावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. अधिक चांगले होण्याची आणि उत्कृष्टतेची स्थिती प्राप्त करण्याची ही एक आंतरिक इच्छा आपल्याला दिसून येते जी सगळ्यांमध्ये असते. ज्याप्रमाणे आता तुम्ही बघाल की फुलं त्यांच्या अगदी परम सौंदर्य जे काही असतं त्यानुसार ती उमलतात किंवा झाडांची जितकी शक्यता असेल म्हणजे त्यांच्याकडे जेवढं पोटेन्शियल असेल तेवढी त्यांची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याची इच्छा असते. म्हणजे मी आता ज्या पातळीवर आहे त्याच्यापेक्षा आणखीन अधिक चांगल्या पातळीवर कसा जाईल ही एक आंतरिक इच्छा आपल्या सगळ्यांमध्ये असते. म्हणूनच आपण आत्मविकास यासारख्या ज्या काही व्याख्या असतो किंवा संज्ञा असतो त्या ऐकतो. मग आता फक्त आपले भौतिक शरीर आहे की त्याहून हे काही अधिक जास्त आहे? आत्मविकास म्हणजे नक्की काय? हे आपल्याला पडताळून बघणं महत्वाचं आहे. एखाद्याच्या भौतिक शरीराच्या विकासास विविध प्रकारच्या मर्यादा असतात. हे तुम्ही पण मान्य कराल. आणि शरीर जे असतं ते विशिष्ट वयापर्यंत पोहोचल्यानंतर पुढे विकास होण्यास नकार देते. आणि काय होतं? अधिक अधिक शरीर खालावते. शिवाय जर मी केसांची वेशभूषा केली किंवा असं म्हणूया की मी अगदी उत्तम प्रकारचं अत्तर लावलं, मेकअप केला किंवा अतिशय ब्रँडेड कपडे घातले तर माझं रूप बदलू शकतं. ऑफकोर्स बदलूच शकतं, परंतु ह्याचा अर्थ मी बदलले आहे असा होतो का? अर्थातच नाही. मग माझे खरे स्वरूप बदलावे अशी इच्छा आपल्या सर्वांकडे असते. कारण वरवरून नुसतं बदललो, वरवरती ज्या काही भौतिक गोष्टी आपल्याकडे असतात त्यानुसार जर आपण बदललो तर त्याचा अर्थ आपण आंतरिक आपल्यामध्ये बदल झालेला आहे हा असा मुळीच नसतो. आणखीन एक गोष्ट आहे, आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांपासून खूप भिन्न आहोत. त्यामुळे काय होतं की आत्मविकास सर्वांसाठी एकसारखा असूच शकत नाही. पण तरी असं जरी असलं तरी काही मूलभूत पद्धती आहेत, काही कौशल्य आहेत आणि काही गरजा किंवा आवश्यकता आहेत ज्या अगदी सगळ्यांना लागू होतात. मग त्या आवश्यकता किंवा गरजा कुठल्या आहेत त्या आता आपण बघूया. मित्रमैत्रिणींनो, स्व म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जाणून घेणे.
मग यामध्ये एखाद्याची उन्नती किंवा एखादा प्रगतीपथावर कशामुळे जाऊ शकतो किंवा वैभवाकडे कशामुळे जाऊ शकतो, हे वैभव कसे प्राप्त होऊ शकते आणि त्याचबरोबर कशामुळे अधोगती किंवा अपमानाकडे आपल्याला कोणत्या गोष्टी घेऊन जातात, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हा आत्मविकास समजून घेण्याचा एक भाग आहे. दुसरा भाग आहे आत्मविश्लेषण, चिंतन करणे, ध्यानधारणा करणे, नियोजन करणे. जसं मगाशी आपण म्हटलं की एक कृती आराखडा जर तुम्हाला आत्मविकासाचा तयार करायचा असेल, तर त्याच्यावरती चर्चा होणं महत्वाचं आहे. मग ते नियोजन करून नुसतंच त्याच्यावरती बोलून आपण सोडणार नाही आहोत, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा करणार आहोत. आणि ही सगळी कौशल्य आहेत. ही कौशल्ये तुम्हाला आत्मसात करणं महत्वाचं आहे. मग पुढचा टप्पा जेव्हा आपण बघतो तेव्हा मूल्यमापन. मूल्यमापन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण एखाद्याची इच्छाशक्ती आणि सत्यता, प्रामाणिकपणा आणि त्यांचे जे आंतरिक गुणाचं जर पालन पोषण आपण केलं, तर आपण आत्मविकास साध्य करू शकतो. आणि तेव्हा हे झालंय की नाही ते बघण्यासाठी आपल्याला मूल्यमापनाची अत्यंत गरज असते. इतरांसाठी निस्वार्थ सेवा हा विचारच किती अद्भुत आहे. तसं बघायला गेलं तर की इतरांसाठी जेव्हा आपण निस्वार्थीपणे सेवा करतो तेव्हा आपला आत्मविकास घडताना आपल्याला दिसून येतो. आपल्याला आणखी काही अभिवृत्ती म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऍटिट्यूड जसं म्हणतो, त्या असणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यातली एक महत्वाची अभिवृत्ती आहे शिकण्याची अभिवृत्ती. सातत्य, दृढ निश्चय ह्यांचा सराव करणे आणि विलंब नाही करायचा. कुठल्याही गोष्टीचा टाळाटाळ नाही करायचा. हेही अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही स्वतःचेच लाड पुरवत बसलात, म्हणजे आत्मसंतुष्टा, की आज मी काही माझ्यामध्ये थोडासा बदल बघितलेला आहे आणि मला तो खूप आवडलेला आहे आणि मी आता काय झालेलो आहे आत्मसंतुष्ट. असं जर झालं तर ही एक वाईट सवय आहे आणि ती आपण सोडून दिली पाहिजे. कारण नाहीतर आपला जो आत्मविकास आहे तो होऊ शकणार नाही. मग त्या उलट काय करायला पाहिजे? तर काही निरोगी सवयी जोपासणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. त्याने काय होतं? त्यामुळे तुमचा जो आत्मा आहे, आपला जो आत्मा आहे तो समृद्ध होतो. एक प्रकारचं शहाणपण आपल्यामध्ये निर्माण होतं आणि आपलं जे शरीर आहे ते जास्त निरोगी होतं. मग आता पुढच्या प्रश्नावरती विचार करूया. व्यक्तिमत्व म्हणजे काय? आपले चारित्र्य आणि आपला जो काही स्वभाव धर्म आहे म्हणजेच व्यक्तिमत्व आहे का? हा एक विचार तुमच्या सगळ्यांच्या मनात येऊ शकतो. तर ह्याचं उत्तर असं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे स्वभाव, तुमच्यामध्ये असलेले आंतरिक गुण, चारित्र्य आणि वर्तन ह्या सगळ्यांचं मिश्रण आहे. म्हणूनच आपली अनुवांशिकता, आपण ज्या गोष्टी शिकतो आणि सवयी तयार करतो आणि ज्या प्रकारे जगाशी संबंध प्रस्थापित करतो, त्या सर्वांची बेरीज जर आपण बघायला गेलो, तर ती बेरीज जेव्हा आपल्या समोर येते, तेव्हा ते आपलं व्यक्तिमत्व असतं. मग क्षमता, त्यामध्ये काही क्षमता आपल्यामध्ये ॲबिलिटीज असणं महत्वाचं आहे. मग त्या कुठल्या संदर्भात? तर वागणूक, स्वभाव आणि व्यक्तिमत्व. मग हे 2 प्रकारच्या असतात. ज्या क्षमता असतात, त्या 2 प्रकारच्या आहेत. सो म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार आहेत. एक जे आहे ते जन्मजात व्यक्तिमत्व, जे आपण आपल्याला जन्मापासून आपल्या सोबत असतं आणि दुसरं जे व्यक्तिमत्व आहे ते आहे संपादित केलेलं व्यक्तिमत्व. मग ही जी जन्मजात ॲबिलिटी असते किंवा क्षमता असते, ती पूर्णपणे आणि संपूर्णरित्या ही नेहमी चांगलीच असते. कारण नैसर्गिक जन्मजात वातावरणात काहीही वाईट नसतं. बरोबर आहे की नाही? माणसाचे सर्व जन्मजात गुण जे आपण विचार करत आहोत, ती मानवी जीवनाची अक्षरशः संपत्ती आहे आणि ही संपत्ती आपल्या सगळ्यांकडे आहे. आपला जेव्हा जन्म होतो, तेव्हा आपल्याकडे हे गुण जे असतात ते आपल्याकडे जन्मजातच असतात. जरी, आता हा मुद्दा महत्वाचा आहे, जरी मानवाचा जन्मजात स्वभाव चांगला असला तरी भिन्न लोकांमध्ये तो भिन्न प्रकारे दिसून येतो. आता हा जो चांगला स्वभाव आहे तो सर्व पातळ्या चांगल्याच आहेत.
परंतु काही इतरांपेक्षा जास्त क्षमता असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे असं लक्षात येतं की प्रत्येक मनुष्याकडे बुद्धिमत्ता आणि क्षमता आहे, परंतु प्रत्येकाची बुद्धिमत्ता, क्षमता आणि योग्यता व्यक्तीनुसार भिन्न भिन्न असतात. तुम्हालाही ह्याचा अनुभव आलेला असेल. आता दुसऱ्या बाजूने जर विचार केला की जे दुसरा प्रकार आहे संपादित केलेलं व्यक्तिमत्व, सो संपादित केलेले व्यक्तिमत्व मात्र वाईट गोष्टीचे कारण ठरू शकते. पण ह्याच्या मागचं कारण काय आहे? जन्मजात क्षमता आणि वागणूक सवयी बदलल्याने आणि ठराविक प्रशिक्षण घेतल्याने संपूर्णतः बदलू शकते. आणि अतिशय एक वाईट गोष्ट ह्याच्यामध्ये होऊ शकते की ती विकृत होऊ शकते. आता उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलो तर एक वाईट संगत असेल किंवा ज्याला आपण एक रोल मॉडेल असं म्हणतो, सो एखाद्यामध्ये असलेले जन्मजात गुण पूर्णपणे बदलू शकतात. कारण आपल्याला असं वाटतं की तो जे कोणी रोल मॉडेल आहे त्याचं वागणं हे अत्यंत बरोबर आहे आणि आपण नकळत आपले जे चांगलं व्यक्तिमत्व असतो त्याच्या उलट काही वाईट सवयी आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. मग त्यामुळे काय होतं, एक वाईट प्रकारचं व्यक्तिमत्व तयार होऊ शकतं. ह्याच्या मागचं कारण परत एकदा आपण समजून घेऊया की संपादित व्यक्तिमत्व शिक्षण, संगोपन, समाज, आर्थिक स्थिती आणि इतर अनुभव यामधून आकारास येते. ते तुमचं संपादित व्यक्तिमत्व असतं. धन्यवाद.